मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून पुढील 6 दिवस बंद। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक असणार। राजधानी दिल्लीनंतर मुंबईची हवा विषारी, कर्करोगाचा धोका वाढला। दक्षिण मुंबईसह गोरेगाव, मालाड, बोरिवलीमधील हवा विषारी, खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचं आवाहन। मुंबईत एसी लोकलनं फुकट प्रवास करणाऱ्या 81,709 प्रवाशांवर कारवाईतून 2,70,00,000चा दंड वसूल। मध्य रेल्वेवरून होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वे गाड्या धावणार। मुंबई ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे नागपूर विशेष रेल्वे गाड्या धावणार। होळीनिमित्त पुणे ते नागपूर विशेष रेल्वे गाड्या धावणार। 12 आणि 19 मार्चला पुण्यातून दुपारी 3 वाजता नागपूरसाठी गाडी सुटणार। अतिक्रमण हटवण्यासाठी नागपुरातील फुटाळा तलाव पाणलोट क्षेत्राचा मोजमाप होणार। अतिक्रमण हटवल्यानंतर तलावाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणार, तर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा। नाशिकमधील सिडकोच्या विविध भागात 5 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा, पाण्यात दुर्गंधी आणि गढूळपणामुळे आरोग्य धोक्यात। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या 103 गावांना हर घर जल योजनेची प्रतीक्षा। फक्त 20 गावातच पाण्याची सुविधा। गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च, पण काम अर्धवट झाल्याचा आरोप। पुण्यात 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। पुढील 2 दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उष्णतेची लाट। मालेगावात 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।